आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 2 स्वावलंबनाश्रम याचा भाग 9. सामाजिक सुधारणेचं हे कार्य करण्याकरता अनेकविध उपायांचा अवलंब करण्याचं आप्पांनी ठरवलं आणि समाजाच्या सर्व थरातील आणि वयातील व्यक्तींपर्यंत आपलं कार्य पोहोचावं म्हणून रुचिवैचित्र्यानुरूप कार्याचं स्वरूप बदलण्याचं लवचिक धोरणही त्यांनी पत्करलं. आता हे कार्य कोणत्या पद्धतीनं केलं ते पाहूया. मुलांमध्ये धर्माचरणाची आवड उत्पन्न व्हावी म्हणून गणपती अथर्वशीर्ष मुलांकडून पाठ करून घेण्याचं त्यांनी ठरवलं. गावातील आबा सामंत याच्या मनात ब्रह्मकर्म, पुरुषसूक्त, रुद्र इत्यादी शिकवण्याचे विचार बरेच दिवस घोळत होते. त्यांचे कुलोपाध्याय रामभटजी फडके यांच्याकडे तो गेला आणि त्यानं मला रुद्र, पुरुषसूक्त वगैरे शिकवा म्हणून सांगितलं. परंतु त्यांनी तसं करता येत नाही असं उत्तर दिलं. आबाची निराशा झाली होती. परंतु आप्पांनी मात्र त्याला पुरुषसूक्त, गणपती अथर्वशीर्ष उत्तम प्रकारे शिकवलं. पुढे गणपतीच्या देवळात गणपती अथर्वशीर्ष कोण चांगल्या तऱ्हेनं म्हणतो याबद्दल स्पर्धेचा कार्यक्रम झाला आणि त्यात आबा सामंत याचं म्हणणं सर्वोत्तम ठरलं आणि हा निर्णय वेदमूर्ती रामभटजी फडके यांनी दिला. यानंतर मात्र मी तुला सर्व शिकवायला तयार आहे असं फडके गुरुजींनी आबाला सांगितलं आणि त्याला इतर ब्रह्मकर्म, रुद्र वगैरे उत्तम प्रकारे शिकवलं. अशा प्रकारे आप्पांनी इतर मुलांनाही संस्कृत विद्येची आणि पाठांतराची गोडी उत्पन्न केली. शाळेतील अनेक विद्यार्थी मोठ्या आवडीनं त्यांच्याकडून शिक्षण घेऊ लागले. बऱ्याच मुलांना त्यांनी स्वखर्चानं पोथ्या दिल्या. उत्तम संथा देऊन अचूक उच्चारपूर्वक पाठांतर होऊ लागलं. त्यामुळं गावात इतरत्रही ज्यांना शिकण्याची सोय होती त्या मुलांनीही गणपती अथर्वशीर्ष पाठ केलं. गणपतीच्या दिवसात गणपतीवर सहस्रावर्तनाचेही कार्यक्रम झाले. या संस्कारांमुळं लहान मुलांमध्ये सात्विक वृत्ती, सदाचरणाची आवडही उत्पन्न झाली. अशा प्रकारे लहान लहान मुलंसुद्धा चांगल्या चांगल्या गोष्टीत आवडीनं भाग घेतात हे पाहून आप्पांना फारच आनंद वाटला. आणि याच कार्यक्रमाबरोबर दुसराही एक महत्त्वाचा उपक्रम त्यांनी सुरू केला. त्यात मुलांना शिस्त, सुसंस्कार, एकजुटीनं कार्य करण्याची सवय आणि करमणूक यांच्याबरोबर सर्व आबालवृद्धांनाही करमणूक होऊन सन्मार्ग लागावा हा उद्देश होता. हा उपक्रम म्हणजे राष्ट्रीय मेळा हा होय. त्याबद्दल आता उद्याच्या भागात ऐकूया. आज इथंच थांबूया. विनंती तुम्हा सद्गुरु स्वामी राया, करोनी कृपा नीरसी मोह माया. सदा वृत्ति है आत्मरूपी रहाया, तथास्तु म्हणोनी करा शुद्ध काया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.